नमस्कार. मी अभिषेक कर्णिक आणि आपण बघत आहोत अभिषेक कर्णिक ऑफिशियल. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत इंग्लंड वर्सेस इंडिया फोर्थ टेस्ट मॅच विच वॉज प्लेड ॲट ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर. इंग्लंड वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड. आणि इंडियाची सुरुवात खूप चांगली झाली. ओपनिंग जो स्टँड आहे जयस्वाल अँड के एल राहुल यांनी 94 रन्सचा स्टँड दिला. जयस्वाल वेंट अप टू 58 रन्स. के एल राहुलनी 46 रन्स स्कोर केले. त्याच्यानंतर मग साई सुदर्शन ॲट नंबर 3 त्याला एक आता या सिरीजमधली सेकंड ऑपॉर्च्युनिटी त्याला देण्यात आली आणि ही ग्रॅब्ड हिज ऑपॉर्च्युनिटी. ही वेंट ऑन टू स्कोर 61 रन्स. आणि त्याच्यात आणि रिषभ पंतमध्ये दोघांमध्ये जवळजवळ 95 रन्सची जी पार्टनरशिप झाली तर त्याचं पण त्यामुळे अजून एक मोमेंटम आपल्याला कॅरी करता आलं. एक ओपनिंग पार्टनरशिपनंतर ही जी पार्टनरशिप झाली त्या बाबतीत एक मोमेंटम आपल्याला कॅरी करता आलं 4th विकेटसाठी. आणि ही पार्टनरशिप चालू असताना आपण बघितलं असेल की रिषभ पंत खूप चांगला खेळत होता आणि आपल्याला असं वाटत होतं की आता इथून हे दोघेही जणं एक मोठा स्कोअरपर्यंत आपल्याला नेऊन ठेवतील. आणि तसंच खेळ चांगला सुरू असतानाच रिषभ पंत त्याच्या म्हणजे T20चं काय डोक्यात आलं त्यांनी रिव्हर्स स्वीप तो मारायला गेला, ते पण क्रिस वोक्सला जो मीडियम पेस बॉलर आहे. आणि त्याचा तो मिस झाला आणि त्याचा तो अँकलला जाऊन बसला बॉल आणि त्याला इंजुरी झाली. आणि बऱ्यापैकी सिरियस इंजुरी होती. त्याला ग्राउंडच्या बाहेर जावं लागलं. आणि मग त्याच्यानंतर पुढे शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन मिळालं आणि 48 रन्सची पार्टनरशिप त्या दोघांमध्ये झाली. आणि असं करून आज इंडियाची जी टोटल आहे ती 358 रन्सपर्यंत पोचली. खरं बघायला गेलं तर पिच कंडिशन्स नंतर बघितले आणि ज्या प्रकारे आपली बॅटिंग चालू होती तर वी वर 100 रन्स शॉट्स फर्स्ट इनिंगमध्ये. 100 रन अजून आपण मारायला पाहिजे होते तर ते आपल्याला जमलं नाही. तर तो एक आपला इनिशिएटिव्ह होता फर्स्ट इनिंगचा, तो आपण गमावला. आणि फर्स्ट इनिंगमध्ये आपण इंग्लंडच्या बॉलिंगकडनं म्हणाल तर जोफ्रा आर्चरनी त्यांनी 3 विकेट काढल्या, 26 ओव्हर टाकल्या. त्यानंतर बेन स्टोक्स कमालचा प्लेअर आहे, तो ऑलराऊंडर जबरदस्त. आणि तो म्हणजे ज्या प्रकारे ॲज अ कॅप्टन पण म्हणा, ॲज अ प्लेअर पण म्हणा, की जो जसा झोकून देतो एका गेममध्ये आणि ज्या प्रकारचे तो एफर्ट टाकतो ते खरोखर खूप वाखण्याजोगे आहेत. आज त्यांनी लास्ट मॅचमध्ये पण 5 विकेट्स काढल्या. आणि आता या मॅचमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये पण त्यांनी 72 रन देऊन 5 विकेट काढल्या आणि 24 ओव्हर्स टाकल्या. आणि आपण थर्ड टेस्ट मॅचमध्ये पण बघितलं असेल की त्यांनी ज्या ओव्हर्स टाकल्या तर त्याचा खूप मॅचमध्ये फरक पडला मागच्या टेस्ट मॅचमध्ये पण आणि या टेस्ट मॅचच्या फर्स्ट इनिंगमध्ये पण. म्हणजे जे मेन त्यांचे जे रेग्युलर बॉलर्स आहेत ते परफॉर्म न करता आज बेन स्टोक्सनीच एक जबरदस्त असं त्यांच्या टीमला जे लीड मिळवून देण्यामध्ये एक मोठं काम त्यांनी केलं. सो दॅट वॉज अ ब्रिलियंट एफर्ट बाय बेन स्टोक्स. आणि आता 358 रन्सला ऑल आऊट झाल्यानंतर आता इंग्लंडची बारी होती बॅटिंगला यायला. आणि आपल्याला एक साधारणतः दिसून येतच होतं की आता हे जे कंडिशन्स आहे बॅटिंगसाठी ते खूप चांगले झाले होते. वातावरण पण काय ढगाळ नव्हतं आणि एक म्हणजे बॉल पण चांगला आहे असं बॅटवर येत होता. आणि आपण बघतोच आहे की इंग्लंडचे जे ओपनिंग प्लेयर आहेत बेन डकेट आणि झॅक क्रॉली हे आत्तापर्यंत एक चांगली पार्टनरशिप देतच आलेले आहेत आणि ते देतात. आणि तसंच झालं, त्या दोघांनी चांगली सुरुवात केली आणि अबाव 100 रन्सने स्कोर केले. 155 रन्सची त्या दोघांनी 157 रन्सची त्या दोघांनी ओपनिंग पार्टनरशिप दिली. आय थिंक 166 रन्सची पार्टनरशिप दिली. बेन डकेटनी 94 रन्स स्कोर केले. झॅक क्रॉलीनी 84 रन्स स्कोर केले. सो इट वॉज अ ब्रिलियंट म्हणजे मोमेंटम त्यांना मिळून गेले. एक चांगलं ज्याला फाउंडेशन ज्याला म्हणतो, एक फाउंडेशन दोघांनी ओपनर्सनी ले केलं. आणि त्यानंतर ऑली पोप आणि जो रूट यांच्यामध्ये पण 144 रन्सची पार्टनरशिप झाली. तर कुठेही असं म्हणजे इंग्लंडला असे आपण बघितलं असेल की फटाफट आपल्याला विकेट्स एक 2-3 विकेट्स पटकन मिळाल्या आणि त्यानंतर इंडिया हवी झाली, असं काही झालं नाही. या फर्स्ट इनिंगमध्ये इंग्लंडच्या बॅट्समनने जबरदस्त असा खेळ दाखवला. ऑली पोपनी 71 रन्स स्कोर केले. त्याच्यानंतर जो रूटनी सेंचुरी मारली परत एकदा आणि त्यांनी त्याचा फॉर्म दाखवला आणि त्याच्याकडे काय क्लास आहे. खूप जबरदस्त असा त्याचा खेळ सध्या चालू आहे. 150 रन्स त्यांनी स्कोर केले. आणि त्यानंतर बेन स्टोक्स आला. बेन स्टोक्स आणि जो रूट
एकदा ऑली पोप गेला, त्याच्यानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट्स यांची फिफ्थ विकेटसाठी जी पार्टनरशिप होती ती पण 150 रन्सची होती. म्हणजे आपण बघत असाल की 3 जे मेन पार्टनरशिप्स होत्या ते ऑलमोस्ट अबाव 150 रन्सच्या होत्या. 166ची ओपनिंग स्टँड होता, त्याच्यानंतर ऑली पोप आणि रूटचा 144चा होता, आणि त्याच्यानंतर परत आता बेन स्टोक्स आणि रूटचा पण 150 रन्सचा एक स्टँड होता. तर एवढं जबरदस्त असं हा स्टँड मिळाल्यामुळे एक मोठ्या टोटलपर्यंत ही इंग्लंड पार जाणारच हे आता दिसूनच आलं होतं, आणि एक मोठा लीड इंग्लंड घेणार हे तर आता कन्फर्मच झालं होतं या सगळ्या गोष्टींचं. आणि त्याच्यानंतर मग एक 9th विकेटमध्ये पण आता आपण म्हणतो की लोअर ऑर्डर जे आहे, लोअर ऑर्डरला लवकर म्हणजे आपले जे रेग्युलर बॉलर्स असतील ह्यांनी निपटायला पाहिजे. एखादा जरी बॅट्समन चांगला असला तरी ॲटलिस्ट एका एंडनी तुम्ही लोअर ऑर्डरला तरी लवकर हे करायला पाहिजे. पण परत आपण बघितलं की तसं झालं नाही, आणि 9th विकेटसाठी बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्स यांच्यामध्ये 95 रन्सची पार्टनरशिप झाली. सो दॅट इज ऑल्सो बिग थिंग. ह्या गोष्टी खूप मोठ्या असतात. ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा आपण काही मॅचेस क्लोज होतात, आणि आपण जी लॉर्ड्सला जी मॅच गमावली त्याच्यामध्ये ती ब्रायडन कार्स आणि जेमी स्मिथची जी पार्टनरशिप झाली होती, आय थिंक 83 रन्स अराउंड काहीतरी ती पार्टनरशिप झाली होती. तर ती दॅट वॉज अ मॅच चेंजिंग वन. म्हणजे एक ऋषभ पंतचा जो रनआउट आपण म्हटलं, तर प्लस ती जी पार्टनरशिप होती, कारण का शेवटी आपण किती रननी हारलो, 22 रननी हारलो. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते शेवटी आपल्याला लक्षात येतं की किती मॅटर करतात या सगळ्या गोष्टी. सो 9th विकेटला त्यांची एक मोठी पार्टनरशिप झाली. सो आणि एंड ऑफ द इंग्लंड 669ला इंग्लंड ऑल आउट झाली. 311 रन्सचा तो त्यांनी लीड घेतला. आणि आपण आपल्या बॉलिंग साईडने म्हणाल तर बॉलर्स आपले जे सगळे रेग्युलर बॉलर्स होते त्याने जेवेंटॉर त्यांच्या जवळजवळ 100 त्यांनी सेंचुरी मारली त्यांच्या बॉलिंगमध्ये. बॅटिंगमध्ये तर आपल्याला शक्यता मिळत नाही बघायला बॉलरकडनं, पण बॉलर्सनी त्यांच्या बॉलिंगमध्ये सेंचुरी दाखवली हे करून. बट इट्स असं होतं एखादी कुठल्या तरी मॅचला अशा गोष्टी होत असतात. सण एवढं काय हे नाही आहे, पण एफर्ट टाकला त्यांनी. बुमरानी आय थिंक बुमरा वेंट ऑन ते पिक 2 विकेट्स. जडेजाने 4 विकेट काढल्या. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर त्यांनी 2 विकेट काढले. सो ते आता 669चा जो स्कोअर झाला इंग्लंडचा, त्यानंतर जवळजवळ 311 रनचा आता हा लीड इंग्लंडच्या हातात आला होता. आता 311 रनचा लीड आल्यानंतर एक गोष्ट तर आपल्याला दिसून आली होती की आता जो रिझल्ट आहे, एक तर इंग्लंड टीम जिंकेल, यात ड्रॉ होईल. पण जास्त करून एक तर वेळ पण बराच होता, कारण का 4थ्या दिवसाचं अजून 2 सेशन बाकी होते, आणि जवळजवळ आणि फर्स्ट सेशनमधले पण अजून 15-20 मिनटं बाकी होते जे आपल्याला बॅटिंग येऊन करायचे होते. फर्स्ट सेशन संपायचे पण 15-20 मिनटं येऊन बॅटिंग करायची होती, आणि अजून एक 5वा दिवस बाकी होता. सो खूप मोठा असं टाईम पिरियड बाकी होतं, आणि त्या टाईम पिरियडमध्ये 311 रनचा जो लीड आहे तो पूर्ण करून त्याच्यानंतर इंग्लंडला लीड देऊन त्यांना म्हणजे आपल्याला असं म्हणजे एक साधारणतः पिक्चर क्लिअर दिसत होतं की इंडियाला चान्सेस आता याच्यामध्ये जिंकण्याचे काही दिसत नाही. एक तर इंग्लंड जिंकेल किंवा जास्तीत जास्त ड्रॉ होईल, पण ड्रॉ व्हायचे पण चान्सेस आपल्याला फॅक्च्युअल असायला पाहिजे, ऑनेस्ट असायला पाहिजे की ड्रॉ होईलच असं म्हणजे कोणी अपेक्षा करत नव्हतं. कारण का आपण आजकाल बघतो कधी जी प्लेयर्स आहेत तर ते शॉट्स खेळतात, आणि एवढं असं म्हणजे जास्त वेळ क्रीजवर उभं राहणं हे या गोष्टी आपल्याला बघत नाही. आणि आपल्याला शक्यतो विन ऑर लूज हाच रिझल्ट या 5 दिवसाच्या टेस्ट मॅचेसमध्ये बघायला मिळतो. ड्रॉ फार कमी आता बघायला मिळतात. इन केस जर वेदर कंडिशन्स किंवा या सगळ्या गोष्टींमुळे एखादी ड्रॉ आपल्याला बघायला मिळते, पण तसं ड्रॉ आपल्याला बघायला मिळत नाही. तर सेकंड इनिंगची आपली सुरुवात एकदम खतरनाक झाली. जयस्वाल आणि त्याच्यानंतर साई सुदर्शन बॅक टू बॅक दोघंही आपल्या स्कोअरबोर्डवर 1 रन पण नव्हती. 0 for 2 अशी कंडिशन्स आपली झाली होती, आणि 311 रन्सचा लीड होता. सो इट्स ऑलमोस्ट कोणी पण म्हणेल की इट्स अ गॉन केस, म्हणजे की आता की नाही इंडिया जास्त वेळ टिकवू नाही शकणार अँड द मॅच विल बी गॉन. बट शुभमन गिल आणि KL राहुल यांनी खूप चिकाटी दाखवली आणि जबरदस्त अशी बॅटिंग केली त्यांनी. आणि ज्या प्रकारे म्हणजे इथून विन होणार नाही ही गोष्ट तर आपल्याला माहिती होती, पण ती मॅच वाचवायची कशी. तर आता मॅच वाचवायची म्हटलं तरी आपण नुसतं एक
असं त्याला म्हणतात की डिफेंड असं करून पण नाही चालत, कारण का एक थोडं स्कोर लाईन पण चालू ठेवायला लागतं, एक मोमेंटम असायला लागतं. कारण काय जर तुम्ही एकदम डिफेंडच्याच मूडमध्ये गेला तर ते एखाद ना एक बॉल तर तुमचे बॅटला एज लागून जाईल, सो यू विल गेट आउट. बट जर स्कोरबोर्ड मुव्हिंग असेल तर या सगळ्या गोष्टी म्हणजे आपोआप वेळ पण निघत जातो आणि स्कोर लाईन पण वाढत जाते. सो ही गोष्ट माझ्या मते शुभमन गिल आणि के एल राहुल या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे केली. त्यानंतर फोर्थ डेच्या सेकंड सेशनमध्ये एक त्यांनी अराऊंड आय थिंक 75 रन्स स्कोर केले आणि लास्ट सेशनमध्ये पण अराऊंड 75-80 रन्स आय थिंक लास्ट सेशनमध्ये पण स्कोर केले आणि विदाऊट एनी विकेट. म्हणजे पहिले जे 2 विकेट आपल्या 0 रनवर पडल्या त्यानंतर एकही विकेट पडली नाही. दोघांनी जबरदस्त असं स्टँड दिला, के एल राहुल आणि शुभमन गिलने. आणि त्यानंतर आता 5th डेची आपले आता परत 5th डे पूर्ण खेळून काढायचं होतं. 3 सेशन 6 आवर्स 6 आवर्सचा प्ले म्हणजे, आणि 6 आवर्स तसं खूप मोठा पिरियड होतो. तर तो 6 आवर्सचा पिरियड आपण पूर्ण खेळून काढणं एवढं सोपं नाही आहे. आणि त्यात लीड पण इंग्लंडकडे खूप मोठा होता, त्यामुळे तो लीड पुढे क्लिअर करून त्यानंतर एक साधारणतः काही टार्गेट इंग्लंडसाठी ठेवणं किंवा तेवढा वेळ काढणं इट्स इज नॉट दॅट इझी. तर सुरुवात झाली त्यानंतर, आणि आय थिंक के एल राहुल आणि शुभमन गिल ते लोक अराऊंड अबाव 70-80च स्कोर केलं अबाव द एंड ऑफ द डे 4. आणि 5th डेची सुरुवात झाली आणि के एल राहुल ही मिस्ड आउट ऑन द सेंचुरी, 90ला आऊट झाला तो. आणि आय थिंक डे 4चा जो शेवटचे 1-2 ओव्हर्स होता ते जो रूट आणि हे टाक होता, तेव्हा आय थिंक के एल राहुलला ऑपॉर्च्युनिटी होती सेंचुरी करायची. कारण का तो जो रूट आणि हे एकदम असे म्हणतात ते लूज बॉलिंग करत होते डॉली, तर तेव्हा त्यांनी चान्स घ्यायला पाहिजे होता म्हणजे ते के एल राहुलनी, त्याची सेंचुरी झाली असती. पण तो पण म्हणजे तो दिवस संपायला आला होता, तर तो पण डिफेंड करायच्या मूडमध्ये होता. आणि ह्याच्यावरनं मला वीरेंद्र सेहवागची आठवण येते. वीरेंद्र सेहवाग कधी बघायचा नाही असं, म्हणजे की लंचच्या आधीची शेवटची ओव्हर आहे का दिवसाची शेवटची ओव्हर आहे का काय, असं या गोष्टी बघायचा नाही. तो बघायचा की आपल्याला बॉल जर मारायसाठी आहे तर तो बॉल ठोकणारच, मग तो बाउंड्रीच्या बाहेर जाईल किंवा 4 मिळेल किंवा 6 मिळेल वॉट एव्हर इट इज, पण तो ती ऑपॉर्च्युनिटी कधी सोडायचा नाही. तर माझ्या मते हे असं या ठराविक काही गोष्टी असतात की ज्या लक्षात ठेवायला पाहिजे. कारण का आता तुम्ही एवढी मेहनत करून 90 रन्सपर्यंत आलेला आहे, तेवढा टाईम तुम्ही स्पेंड केला, आणि त्यानंतर एखादी जर असे लूज बॉलर्स तुम्हाला जर मिळत असतील आणि यू गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू स्कोर क्विकली, तर ते तुम्ही करून घ्यायला पाहिजे. तर माझ्या मते ती एक ऑपॉर्च्युनिटी के एल राहुलने ती मिस केली. अदरवाईज त्या 4th डेलाच मला वाटतं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तो सेंचुरी करू शकला असता, पण तसं त्यांनी नाही केलं. आणि देन 5व्या दिवशी आता तो 90 रनवर आऊट झाला. गिल वेंट ऑन टू स्कोर 100, आणि गिलने जबरदस्त असा फॉर्म दाखवला, आणि ॲज अ कॅप्टन म्हणून तो एक रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ही त्यांनी दाखवून दिली. आणि गिलने आय थिंक ही वेंट 103 रन्स 103 रन्स ही स्कोर्ड. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की अजूनही बऱ्यापैकी जो लीड आहे तो बाकी होता. त्यानंतर रिषभ पंत, आपल्याला माहिती आहे रिषभ पंत इंज्युर्ड होतं, तो बॅटिंगला येणार नव्हता, किंवा कदाचित अगदीच लास्ट मोमेंटला गरज लागली असती तरच आलं असतं. सो ही वॉज आउट ऑफ पिक्चर, म्हणजे एक बॅट्समन आपण लेसच होतो. मग त्यानंतर थोड्या बॅटिंग लाईनअपमध्ये चेंजेस केले टीम मॅनेजमेंटनी. रिषभ पंतच्या ज्या पोझिशनला रिषभ पंत येतो 5 नंबरला, त्याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरला पुढे पाठवण्यात आलं. आणि वॉशिंग्टन सुंदर आपल्याला माहिती आहे एक प्रॉपर ऑलराऊंडर आहे, जेन्युअन त्यांनी की तो बॅटिंगमध्ये पण चांगलं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, बॉलर तर तो आहेच. आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण आपण बघितलेलं आहे की त्याच्याकडे या लेवलला इंटरनॅशनल लेवलला सक्सेड होण्याची सगळी त्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे. आणि त्याप्रकारे त्यांनी, आणि जडेजा तर आता त्याच्याबद्दल काय आपल्याला म्हणजे त्याच्या ऑलराऊंड ॲबिलिटीज आणि याबद्दल काय बोलायची गरजच नाही. इथं तो जुना खिलाडी झालेला आहे आता, आणि ही ऑल्सो जडेजाने मग चांगला परफॉर्मन्स केला. आणि दोघांनी मिळून इंग्लंडचे अक्षरशः म्हणजे जे बॉलर्स आहेत आणि त्यांचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्या नाकेनऊ आणलं.
आणि म्हणजे ते कंटाळले होते. अक्षर आपण शेवटी बघितलं असेल की त्यांना पण वाटलं होतं की आता शुभमन गिल गेला, के एल राहुल लगेच सापडला, सुरुवातीला शुभमन गिल गेला आणि अजूनही खूप मोठा लीड बाकी होता आणि वेळ पण 5व्या दिवसाचा बऱ्यापैकी बाकी होता. तर त्यांनाही वाटलं असेल की आता आपण बऱ्यापैकी लवकर इंडियन टीमला गुंडाळून टाकू, पण तसं काय झालं नाही. वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा या दोघं जण शेवटपर्यंत अगदी दिवस संपेपर्यंत ते क्रीजवर होते. दोघांनी आपली सेंचुरी कंप्लीट केली आणि वेल डिझर्वड होती ती. 203 रन्सचा त्यांनी स्टँड दिला आणि हा एक मॅच सेविंग असा स्टँड होता. आणि म्हणजे काय म्हणतात की दोघांनी खरोखर जबरदस्त, म्हणजे आज के एल राहुल, शुभमन गिल आणि हे जडेजा आणि सुंदर आज यांच्या जे पार्टनरशिपमुळे एक म्हणतात की इंडियासाठी ही सिरीजमधले जे होप्स आहेत ते संपलेल्या होत्या. पण या चौघांनी जे होप्स आहेत ते अजून, म्हणजे आता सिरीज ड्रॉ करायची 2-1नी इंग्लंड पुढे आहे, पण सिरीज ड्रॉ करायची जी आशा आहे ती त्यांनी अजूनही होपफुल, म्हणजे वी आर होपफुल दॅट इंडिया आता सिरीज लेवल करेल लास्ट टेस्ट मॅचमध्ये जी ओव्हलला खेळण्यात येत आहे. आणि ओव्हलमध्ये आता काय कंडिशन्स असतील तिथे आपल्याला काय पिच कंडिशन्स काय असतील, पण आय थिंक आपल्याला चेंजेस बघायला मिळतील टीममध्ये. रिषभ पंत ऑब्व्हियसली तो इंज्युर्ड आहे, तर ही इज आउट ऑफ द टीम. त्याच्याऐवजी ध्रुव जुरेल आहे, तो खेळेल. आणि आय थिंक कुलदीप यादवला आता खेळवायला पाहिजे. आपण पहिल्या मॅचपासून बोलतो आहे की वी आर 1 बॉलर शॉर्ट, 2 बॉल, आणि या मॅचमध्ये तर आपण 2 बॉलर शॉर्ट दिसत होतं की ह्याचं नाव शार्दूल ठाकूरची बॉलिंग आय थिंक इट इज नॉट दॅट इम्पॅक्टफुल. आणि दुसरं म्हणजे अजून एक तर काय ना, अंशुल कंबोज नवीन जो प्लेअर घेतलेला आहे डोमेस्टिकमधनं, काहीतरी डोमेस्टिकच्या परफॉर्मन्समधनं त्याला इथे आज इंटरनॅशनल लेवलला त्याला खेळवलं. पण त्याची अंशुल कंबोजची जी बॉलिंग आहे ती बघितल्यावर असं आपल्याला दिसतं की तो जो अंशुल कंबोज ह्या लेवलचा प्लेअर नाही वाटत. त्याची जी बॉलिंगमध्ये जी इंटरनॅशनल लेवलला जी आपल्याला एक साधारणतः एक त्या लेवलचं एक हे लागते, तुमच्याकडे ॲबिलिटी लागते, एक बॉलिंगमध्ये तशी एक धार दिसायला लागते, पण ती तशी त्याच्या बॉलिंगमध्ये मला तेवढा दम वाटत नाही. इंटरनॅशनल लेवलची त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे असं वाटत नाही. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली तो एक बाहेर जाईल. असं अर्शदीप आहे आपल्याकडे आणि तो एक आकाशदीप आहे. आणि कुलदीप यादव तर माझ्या मते खेळवायला पाहिजे. कंडिशन्स बघू, आणि कंडिशन्स माझ्या मते एवढ्या काय फारशा, आता आपण इंग्लंडचे पिचेस पहिल्या मॅचेसपासून बघतो की कुठल्याही पिचेसमध्ये असं अगदी काय लाईव्हली बाउन्स आहे की काय आहे एकदम जबरदस्त असं काही दिसत नाही. उलटे स्पिनर्सला हेल्प मिळत आलेली फर्स्ट मॅचपासून बघतो आहे. आणि फर्स्ट मॅचपासून जर कुलदीप यादवला खेळवलं असतं तर आज रिझल्ट काही वेगळाच असतं, एवढं मी नक्की सांगतो. कारण का इंग्लंडच्या बॅट्समन जे आहेत तो चायनामन बॉलर आहे कुलदीप यादव, आणि ते त्याला पिक करत नाही. आणि लोअर ऑर्डर तर नाहीच, टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर पण बॅटिंग लाईनअप आहे, त्यांना पण त्याला कुलदीप यादवला पिक करायला भारी पडतं. तर अशा वेळेस माझ्या मते ही पहिल्या मॅचपासून गौतम गंभीर आणि ह्यांनी एक खूप मोठी ट्रिक जी आहे ती मिस केलेली आहे. आता आज जी स्कोर लाईन इंग्लंड 2-1 आहे, हे कदाचित इंडिया 2-1नी पुढे असते. पण एनिवेज आता 5th टेस्ट मॅच जवळ आले आणि आता आय थिंक आता काहीतरी 3-4 तासावर की न्यूज ऐकली की बेन स्टोक्स नाही खेळणार आहे, ही इज नॉट फिट. तर इंग्लंडने त्यांची टीम काही अनाऊन्स केलेले आहेत, 4 चेंजेस काही केलेले आहेत. आणि लेटस सी आता इंडियाची काय टीम कॉम्बिनेशन असेल. अँड वी आर होपफुल की असंच जो चौथ्या मॅचमध्ये जर आपल्याला दोन्ही टीममध्ये फाईट बघायला मिळाली, तीच फाईट परत लास्ट टेस्ट मॅचमध्ये पण बघायला मिळेल. अँड लेटस सी. थँक्यू.